झुऑलॉजी BSc करत होतो. माझ्या अभ्यासक्रमात कोणी मला कोळ्यांबद्दल शिकवत नव्हतं. अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन अवांतर वाचन आणि अवांतर अभ्यास हा मला कोळ्यांचा करायला लागणार होता. पुण्याच्या मायक्रोबियल कल्चर कलेक्शन या नॅशनल इन्स्टिट्यूटचे डिरेक्टर ते म्हणले, तुझा कोळ्यांचा अभ्यास मी वाचला, इंटरेस्टिंग आहे, तुला त्यांच्या DNA वरती काम करायचंय का? आता हा DNA वरचा अभ्यास करण्याचे जे स्किल सेट असतात ना, जनरली MSc केल्यानंतर शिकवले जातात. मला हे BSc झाल्या क्षणी शिकायला मिळत होते. मग मी तो 1 वर्ष DNA वरती अभ्यास केला. तर ते करता करता मी MSc चे ऑप्शन शोधत होतो. तेव्हा मला देहरादून मधल्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटची माहिती झाली. तिथे MSc इन वाईल्ड लाईफ सायन्स कोर्स होता आणि मी त्याला अप्लाय केलं. त्याचा आला इंटरव्ह्यूमध्ये मला आता परत भीती वाटायला लागली की काय प्रश्न विचारतील. भारतभरातले वन्यजीव अभ्यासक आहेत, मोठे मोठे सायंटिस्ट आहेत. माझा अख्खा अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यूवर त्यांनी मला फक्त आणि फक्त कोळ्यांवर प्रश्न विचारले. मला त्याच्यात फक्त ऍडमिशन नाही मिळाली, 5.5 लाख रुपयांची फी माफ करणारी स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. गंमत अशी व्हायची, घरचे मला विचारायचे, माझे आई बाबा विचारायचे की तुला कोळी बघायला पैसे कोण देणार आहे? मी त्या क्षणी घरी फोन केला, म्हणलं केली की नाही कोळ्यांनी माझी 5.5 लाखांची पहिली कमाई.